आता ह्यूमन आय म्हणजे काय, मानवी डोळा. आता जे काही आपण कलरफुल जग बघतो ते कशामुळे बघू शकतो, आपल्या डोळ्यामुळे बघू शकतो. त्या डोळ्यामध्ये काय काय पार्ट आहेत आणि त्या प्रत्येक पार्टचं फंक्शन काय, ठीक आहे, हे आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, ह्यूमन आयमध्ये बघायचं आहे. आता ह्यूमन आय जर बघायला गेला तर त्याच्यामध्ये काय काय असतं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तर फ्लॅट दिसतो. काहींचे डोळे कसे असतात, घारे असतात, काहींचे काळे असतात, काहींच्या डोळ्यांचा कलर एकदम वेगळा असतो, काहींचे डोळे एकदम लाल असतात, त्यांच्याकडे बघून असं वाटतं की तो 24 तास दारू पिलेला असतो. म्हणजे बरेच जण असतात, डोळ्यांचे कलर वेगवेगळे असतात. आता त्या डोळ्यांच्या कलरवरती आणि आपल्या विजनवरती काही इम्पॅक्ट होतो का, तर ते पण आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर डोळ्यांची साईज. काही लोकांचे डोळे एकदम बारीक असतात, काही लोकांचे डोळे एकदम मोठे असतात. आता मोठ्या डोळ्यावाल्याला जास्त दिसतं आणि बारीक डोळ्यावाल्याला कमी दिसतं, असं काही नसतं, ठीक आहे. मग ते डिपेंड कशावरती करतं की आपल्या डोळ्यामध्ये जी लेन्स आहे त्या लेन्सची पॉवर किती आहे. त्या पॉवर जर बिघडली तर चष्मा लागतो आणि नॉर्मल असेल तर त्याला चष्मा कधी लागत नाही. मग हा जो ह्यूमन आय आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपला ह्यूमन आय जो आहे तो कसा आहे, एकदम बॉलसारखा आहे, ठीक आहे. आता ह्या टाईपमध्ये आपला ह्यूमन आय असतो. आपला मानवी डोळा एकदम बॉलसारखा गोल आहे, दिसायला फक्त तो आपल्याला फ्लॅट दिसतो. जर आपण बाहेर काढला तर तो एका बॉल एवढा असतो छोटा, ठीक आहे, ज्याचं डायमीटर आहे 2.5 सेंटीमीटर, म्हणजे 2.5 सेंटीमीटरचं डायमीटर असलेला एक बॉल आपल्या इथं बसवलेला असतो, ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या ह्यूमन आयच्या आउटर कव्हरिंगला काय असतो, एक असा थिन आउटर मेम्ब्रेन असतो, ज्याला आपल्याला म्हणायचंय कॉर्निया. काय म्हणायचंय, कॉर्निया, ठीक आहे. जो थिन आउटर मेम्ब्रेन असतो त्याला काय म्हणतो आपण, कॉर्निया. ह्या कॉर्नियाच्या थोडंसं मध्ये या, इथं तुम्हाला एक असा गोल भाग दिसतो, ठीक आहे. त्या गोल भागाला म्हणायचं आपल्याला प्युपिल. काय म्हणायचं याला, प्युपिल. त्या प्युपिलच्या मधल्या साईडला काय असतो, आयरिस असतो. आता ह्या प्युपिलच्या मध्ये अजून एक असा गोल सर्कल असतो, त्याला म्हणायचं आपल्याला लेन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या डोळ्यावरती भरपूर सारे अशा मसल्स असतात, ह्यांना म्हणायचं आपल्याला सिलिरी मसल्स. काय म्हणायचंय, सिलिरी मसल्स. आता हे सगळ्या सिलिरी मसल्स एका ठिकाणी जॉईन झालेले असतात. त्या कुठं असतात, ह्या ठिकाणी असतात. ह्याला आपल्याला म्हणायचं आहे ऑप्टिक नर्व. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी कुठेतरी एक इमेजनरी पार्ट असतो ज्याला आपण म्हणतो रेटिना, ठीक आहे. एवढे जरी पॉईंट लक्षात राहिले तरी एक्झामसाठी खूप झालं, ठीक आहे. सगळ्यात पहिल्या 1 नंबरला कोणाला लक्षात ठेवायचं आहे, कॉर्नियाला, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला लक्षात ठेवायचं आहे प्युपिलला, 3 नंबरला लक्षात ठेवायचं आहे आयरिसला, 4 नंबरला लक्षात ठेवायचं लेन्सला, त्याच्यानंतर 5 नंबरला लक्षात ठेवायचं सिलिरी मसल्स, 6 नंबरला लक्षात ठेवायचं ऑप्टिक नर्व आणि 7 नंबरला लक्षात ठेवायचं रेटिना, ठीक आहे. तुमच्या बुकमध्ये अजून 2 पार्ट दिले, स्क्लेरा दिलेले आहे. हा स्क्लेरा म्हणजे काय, कॉर्नियाचाच एक पार्ट आहे जो आपल्या डोळ्याचं प्रोटेक्शन करत असतो, ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया आपल्या कॉर्नियाकडे. आता हा कॉर्निया असतो काय आणि कुठे असतो, त्याचं नेमकं फंक्शन काय, ठीक आहे. आपला डोळा जर आपण बघितला तर त्याच्या बाहेरच्या साईडला एक थिन आउटर कव्हरिंग असतो, त्याला काय म्हणायचं आपल्याला, कॉर्निया. म्हणजे काय, द थिन आउटर मेम्ब्रेन विच इज प्रेझेंट आउटसाइड द ह्यूमन आय इज कॉल्ड ॲज कॉर्निया. आता हा कॉर्निया काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा तो आपल्या डोळ्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम करत असतो. आता प्रोटेक्शन कशापासून करायचं आहे, प्रोटेक्शन फ्रॉम एक्सटर्नल डॅमेजेस अँड इट ऑल्सो रेग्युलेट्स द अमाऊंट ऑफ लाईट विच एंटर्स इन द ह्यूमन आय. त्याच्यानंतर तो सगळ्यात महत्त्वाचं काय करतो की येणारा लाईट, आपल्या डोळ्यापर्यंत जो येणारा लाईट आहे त्याचं अमाऊंट रेग्युलेट करण्याचं काम कोण करत असतो, कॉर्निया. हा कसा असतो, थिन असतो आणि एकदम आउटर मेम्ब्रेन असतो, त्याला काय म्हणायचं आपल्याला, कॉर्निया. जस्ट इनसाइड द कॉर्निया देर इज अ डार्क मस्क्युलर पार्ट विच इज कॉल्ड ॲज प्युपिल. आता कॉर्नियाच्या बरोबर मध्ये एक डार्क मस्क्युलर पार्ट असतो जो काळ्या रंगाचा असू शकतो, हिरव्या रंगाचा असू शकतो, निळ्या रंगाचा असू शकतो, कुठल्याही रंगाचा असू शकतो. आपला जो प्युपिलचा कलर आहे तो पर्सन टू पर्सन चेंज होतो, सगळ्यांमध्ये सेम नसतो, ठीक आहे. तो जो डार्क मस्क्युलर पार्ट आहे त्याला काय म्हणायचं आपल्याला, प्युपिल. आता एक्झॅक्टली हा प्युपिल करतो काय की जो येणारा लाईट आहे त्याचं अकोमोडेशन करण्याचं काम करतो. आता अकोमोडेशन ऑफ लाईट म्हणजे काय, लाईट कमी असेल तर आपण आपला डोळा मोठा करतो, लाईट जास्त असेल तर आपण आपला डोळा बारीक करतो. हे सगळं करण्याचं काम कोण करतं, तुमचं प्युपिल करतं, ठीक आहे. आता प्युपिलच्या मध्ये कोण आहे, आयरिस आहे. आयरिस म्हणजे काय, जो व्हाईट कलरचा पार्ट दिसतो तुम्हाला तो काय तुमचा
आयरिस. आता आयरिस काय करतो, प्युपिलला, कॉर्नियाला आणि लेन्सला एकत्र बांधून ठेवण्याचं काम कोण करतो, आयरिस करतो. त्यांचं प्रोटेक्शन करण्याचं पण काम कोणाचं आहे, आयरिसच आहे. ठीक आहे. आता आयरिस आणि प्युपिलच्या मध्ये एक तुम्हाला स्मॉल ओपनिंग दिसते, त्याला आपण म्हणतो लेन्स. ठीक आहे. आता ही जी लेन्स आहे ह्युमन आय मध्ये ती असते बायफोकल लेन्स. कुठली असते, बायफोकल लेन्स. आता बायफोकल म्हणजे काय, ज्याची इनसाइड बनलेली असते कॉन्केव्हनी आणि आउटसाइड बनलेली असते कॉन्व्हेक्सनी. अशी बायफोकल लेन्स आपल्या बॉडीमध्ये असते. त्यामुळं आपण जवळचं पण इझिली बघू शकतो आणि लांबचं पण इझिली बघू शकतो. त्यासाठी कुठली लेन्स असते, बायफोकल लेन्स. एक मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो, विच टाइप ऑफ लेन्स इज प्रेझेंट इन द ह्युमन आय. आता ह्युमन आय मध्ये कुठल्या टाईपची लेन्स आहे, बायफोकल लेन्स आहे. जर कॉन्केव्ह असेल तर ती जवळचं बघण्याचं काम करते आणि कॉन्व्हेक्स जी आहे ती काय करते, लांबचं बघण्याचं काम करत असते. अशी बायफोकल लेन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते, जिचं डायमीटर आहे बघा 2.5 सेंटीमीटर किंवा 2.45 सेंटीमीटरच्या आसपास तिचं डायमीटर असतो. त्यानंतर पुढचा पार्ट लक्षात ठेवायचा, सिलेरी मसल्स. आता या सिलेरी मसल्स म्हणजे काय, जे काही आपण बघतोय त्या सगळं बघितल्यानंतर त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये सिग्नल येतात आणि सिग्नल आल्यानंतर सिलेरी मसल्स काय करतात, ते सिग्नल कॅच करतात आणि ह्या ऑप्टिक नर्व पर्यंत पाठवण्याचं काम करत असतात. सिलेरी मसल्सचं एकच काम आहे, ते काय करतात, येणारा रे त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये कन्व्हर्जन करणार आणि त्याला कोणाकडे पाठवणार, ऑप्टिक नर्वकडे पाठवायचं काम करत असतात. ठीक आहे. आता एवढं काम झालं का ऑप्टिक नर्वचं काम चालू होतं. आता ऑप्टिक नर्व का इम्पॉर्टंट आहे, कारण हा डायरेक्टली ब्रेनला जोडलेला असतो. आता ब्रेनला जोडलेला असल्यामुळे काय होतं, जे आपण बघतोय आयुष्यामध्ये जर ती गोष्ट पहिल्यांदा बघितली तर आपला ब्रेन खूप वेळा विचार करतो नेमकं हे काय, त्याच्यावर मग त्याला आपल्या ब्रेनमध्ये त्याची इमेज स्टोअर केली जाते आणि तीच जर गोष्ट रेग्युलर असेल, आता हा खडू हे सांगायची गरज नाही, बघितल्याबरोबर तुम्ही ओळखू शकता याला काय म्हणायचं आहे, खडू. म्हणजे काय, ही ऑब्जेक्ट आली का लगेच आपल्या ब्रेनमध्ये असणार सिलेरी मसल्स ऑप्टिक नर्व लगेच ऍक्टिव्हेट होतात आणि आपल्या रेटिनावरती ती इमेज प्रोजेक्ट करून जातात, ह्याला काय म्हणायचं आहे, खडू. ठीक आहे. पण अशी एखादी गोष्ट, आता समजा आपण चंद्रावरती गेलो, चंद्रावरचा दगड घेतला किंवा तुमच्या उद्या घरासमोर एलियन येऊन थांबले, तर आपण एलियन ह्याच्या आधी आयुष्यात कधीच बघितलेले नाही आहेत. मग एलियन आल्यानंतर आपण त्यांच्याकडे बघणार, त्यांचं ऑब्झर्वेशन करणार, मग त्याची इमेज आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर होणार. पण तुम्ही आता कार्टूनमध्ये भरपूर वेळा बघितले, चित्रविचित्र आकृती दिसली का त्याला काय म्हणतो आपण, एलियन. काही जरी वेगळं दिसलं तर आपला ब्रेन काय फोकस करतो, मग हा काय असू शकतो, एलियन. हे सगळं कशामुळे होतं, तुमच्या ऑप्टिक नर्वमध्ये होतं. कारण काय, ह्याच्यामध्ये काही इमेजेस स्टोअर केलेले असतात आणि काही इमेजेस त्या नव्याने तो तयार करत असतो. बऱ्याच वेळेला बघा, तुम्ही एखाद्या ठिकाणी आयुष्यात पहिल्यांदा जाता, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की इथं आपण कधीतरी आलोय. असं का होतं, कारण आपला जो सबकॉन्शियस ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये आपण ज्या गोष्टी न कळत असतात त्या सुद्धा बघत असतो आणि त्या बघत असताना त्या ब्रेनमध्ये आपल्या कुठेतरी स्टोअर झालेल्या असतात. मग त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर ते सेम चित्र आपल्याला दिसतं की ह्या टाईपचं आपण कुठेतरी बघितलं. हे सगळं काम कोणाचं आहे, ऑप्टिक नर्वचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कुठला आहे तुमचा, रेटिना. त्याला म्हणतात स्क्रीन ऑफ द आय. आता स्क्रीन ऑफ द आय म्हणजे काय, ज्या गोष्टी बघितल्यात त्याचं प्रोजेक्शन केलं जातं आणि ते आपल्याला पुढं प्रोजेक्ट होतात, त्याला म्हणायचं आपल्याला रेटिना. हा एक पडद्यासारखं काम करत असतो. म्हणजे काय, पिक्चर बघायला तुम्ही जाता, तो रे येतो आणि त्या पडद्यावरती आल्यानंतर ते आपल्याला चित्र दिसतं, तसंच ह्या रेटिनावरती आल्यानंतर आपल्याला कुठलंही चित्र दिसत असतं. असं काय आपला रेटिना आहे. परत एकदा पार्ट लक्षात ठेवा. पहिला पार्ट असतो कॉर्निया. कॉर्निया म्हणजे काय, थिन आउटर मेम्ब्रेन ऑफ द ह्युमन आय इज कॉल्ड ॲज कॉर्निया. इट प्रोटेक्ट द एंटायर आय. तो काय करतो, सगळ्या डोळ्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम करतो. इनसाइड द कॉर्निया देर इज अ स्मॉल ओपनिंग इज कॉल्ड ॲज प्युपिल. प्युपिल कसा असतो, डार्क मस्क्युलर असतो आणि त्याचा कलर जो आहे तो पर्सन टू पर्सन चेंज होतो. प्युपिलच्या मध्ये असतो आयरिस. आयरिस म्हणजे तो सगळ्या पार्ट्सचं प्रोटेक्शन आणि सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम करत असतो. त्यानंतर लेन्स. लेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. बायफोकल लेन्स असते किंवा बायकॉन्केव्ह लेन्स असते, ज्याच्यामध्ये इंटरनल साईड असते कॉन्केव्ह आणि एक्सटर्नल साईड असते कॉन्व्हेक्स. लेन्स झाल्यानंतर काय असतं तुमचं, सिलेरी मसल. सिलेरी मसल्स म्हणजे काय, जे काही आपण व्हिजन बघतोय, जे काही बघतोय त्याचं कन्व्हर्जन ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमध्ये करत असतात, त्याला म्हणायचं आपल्याला सिलेरी मसल्स. आणि ह्या अटॅच असतात ऑप्टिक नर्वला. ऑप्टिक नर्व डायरेक्टली आपल्या नर्वस सिस्टमला किंवा ब्रेनला अटॅच असतो आणि त्यानंतर कोण असतात, आपला रेटिना असतो. ठीक आहे. ह्या प्रकारे हा प्रश्न 5 मार्क, 3 मार्क, मिनिमम 3 मार्कला येतो आणि मॅक्सिमम 5 मार्कसाठी येत असतो. काही वेळेला डायग्राम येते आणि तुम्हाला लेबलिंग करायचं असतं, त्यामुळं सगळ्या टाईपने ह्युमन आयला चांगल्या प्रकारे स्टडी करा. ह्याच्यानंतर आपण पुढचं आता काय करूया की आता ह्युमन आय झाला, मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. आता डोळ्यांचे आजार कुठले,
ते तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल तर आपण बघूया. ठीक आहे. आता तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असतात, त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं असतं. आता डोळ्यांचं ऑपरेशन ते कशाचं असतं? मोतीबिंदूचं असतं. आता मोतीबिंदू म्हणजे काय कन्सेप्ट आहे की आपला जो लेन्स आहे त्याच्यावरती हळूहळू वयानुसार एक लेअर येत जातो, स्किन येत जाते आणि त्या स्किनची एक छोटीशी गाठ बनते आणि त्या गाठीमुळे काय होतं, तो बरोबर लेन्सच्या पुढे आलेला असतो. त्यामुळे इकडचं थोडंसं दिसतं, इकडचं दिसतं, पण एक्झॅक्ट पूर्ण आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. तसेच असे आपल्याला 3 डिसीज स्टडी करायचे. पहिला कुठला आहे? मायोपिया. ठीक आहे. आता मायोपिया म्हणजे काय? द डिसीज इन विच ह्युमन आय कॅन सी नियरर ऑब्जेक्ट क्लिअरली बट अनेबल टू सी द लॉंगर ऑब्जेक्ट क्लिअरली इज कॉल्ड ॲज मायोपिया. मायोपिया म्हणजे काय? ज्या आजारामध्ये मानवी डोळा जवळच्या वस्तू क्लिअरली बघू शकतो पण लांबच्या वस्तू क्लिअरली बघू शकत नाही, त्याला म्हणायचे मायोपिया. ठीक आहे. आता मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया या दोघांमध्ये खूप वेळा कन्फ्युजन होतं, त्यामुळे लक्षात काय ठेवायचं बघा, मायोपिया म्हणजे काय? जवळ आहे माझी पिया. ठीक आहे. आता पिया म्हणजे काय? आजार आहे. मायो म्हणजे काय? जवळचं दिसतं आणि लांबचं दिसत नाही. आता हा आजार का होतो? त्याला पहिलं रिझन आहे, जो आपला आय लेन्स आहे तो काय होतो? थोडासा एनलार्ज होतो. ठीक आहे. एनलार्ज झाल्यामुळे येणार जे रेज आहेत ते लेन्सवरती न जाता रेटिनाकडे जातात, त्यामुळं आपल्याला लांबच्या वस्तू क्लिअरली दिसत नाहीत. ठीक आहे. मग आता सपोज हा आजार झाला तर त्याच्यावरती करेक्टिव्ह मेजर काय आहे? बाय युझिंग सुटेबल नंबर ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस मायोपिया कॅन बी करेक्टेड. ठीक आहे. बुकमध्ये 3 डायग्राम दिले तुम्हाला, एक नॉर्मल आहे, दुसरा मायोपिक आहे आणि तिसरा दिलेला आहे करेक्टिव्ह आहे. ठीक आहे. तिन्हीच्या तिन्ही डायग्राम करायचे. आता मायोपियाची डेफिनेशन परत एकदा बघून घ्या. द डिसीज इन विच ह्युमन आय कॅन सी नियरर ऑब्जेक्ट क्लिअरली बट अनेबल टू सी द लॉंगर ऑब्जेक्ट क्लिअरली इज कॉल्ड ॲज मायोपिया आणि करेक्शन आहे बाय युझिंग सुटेबल नंबर ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस मायोपिया कॅन बी करेक्टेड. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो डिसीज आहे त्याचं नाव आहे बघा हायपरमेट्रोपिया. काय नाव आहे डिसीजचं? हायपरमेट्रोपिया. आता डेफिनेशन काय येते? द डिसीज इन विच ह्युमन आय कॅन सी लॉंगर ऑब्जेक्ट क्लिअरली बट अनेबल टू सी द नियरर ऑब्जेक्ट क्लिअरली इज कॉल्ड ॲज हायपरमेट्रोपिया. ज्या आजारामध्ये मानवी डोळा लांबचं क्लिअरली बघू शकतो पण जवळचं क्लिअरली बघू शकत नाही, त्या प्रकारच्या आजाराला काय म्हणायचंय? हायपरमेट्रोपिया. ठीक आहे. आता हायपरमेट्रोपिया का होतो? जो आपला आय लेन्स आहे थोडासा कर्व होतो. कर्व झाल्यामुळे काय होतं? ज्या येणाऱ्या इमेजेस आहेत त्या बेंड होऊन येतात, त्यामुळे आपल्याला हा लांबचं दिसतं पण जवळचं दिसत नाही. आता हायपरमेट्रोपिया झाला तर काय करायचंय? बाय युझिंग सुटेबल नंबर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस हायपरमेट्रोपिया कॅन बी करेक्टेड. ज्याला कोणाला हायपरमेट्रोपिया झालेला असेल त्याला कुठले चष्मे वापरायला देतात? कॉन्व्हेक्स लेन्सचे. जर मायोपिया झालेला असेल तर काय देतात? मग कॉन्केव्ह लेन्सचे चष्मे वापरायला देत असतात आणि त्याच्यामधून तो आजार करेक्ट करता येतो. ठीक आहे. तिसरा जो डिसीज आहे बघा त्याचं नाव आहे प्रेस बायोपिया. काय नाव आहे त्याचं? प्रेस बायोपिया. आता प्रेस बायोपिया म्हणजे काय? ड्यू टू इन्क्रीज इन एज ह्युमन आय कॅन नॉट सी नियरर ॲज वेल ॲज लॉंगर ऑब्जेक्ट क्लिअरली इज कॉल्ड ॲज प्रेस बायोपिया. वय वाढतं आणि वाढत्या वयामुळे मानवाला जवळचं पण दिसत नाही आणि लांबचं पण दिसत नाही, त्याला म्हणायचंय प्रेस बायोपिया. ठीक आहे. आता प्रेस बायोपियामध्ये काय होतं? वय वाढल्यामुळे जवळचं दिसत नाही म्हणजे झाला मायोपिया, लांबचं दिसत नाही म्हणजे झाला हायपरमेट्रोपिया आणि दोन्ही आजार जर एकाच वेळेला होत असतील तर त्याला म्हणायचंय प्रेस बायोपिया. आता प्रेस बायोपिया जर झालेला असेल तर करेक्टिव्ह मेजर काय त्यासाठी? बाय युझिंग बायफोकल लेन्स प्रेस बायोपिया कॅन बी करेक्टेड. म्हणजे आपण जर बायफोकल लेन्स वापरल्या तर प्रेस बायोपिया आपण करेक्ट करू शकतो. आता बायफोकल लेन्समध्ये इंटरनल साईड असते कॉन्केव्हची आणि एक्सटर्नल साईड असते कॉन्व्हेक्सची. म्हणजे कॉन्केव्हमुळे आपल्याला जवळचं दिसणार आणि कॉन्व्हेक्समुळे दिसणार लांबचं. त्याच्यासाठी प्रेस बायोपिया कुठला डिसीज आहे की द डिसीज इन विच ह्युमन आय कॅन नॉट सी नियरर ॲज वेल ॲज लॉंगर ऑब्जेक्ट क्लिअरली इज कॉल्ड ॲज प्रेस बायोपिया. जवळचं पण दिसत नाही आणि लांबचं पण दिसत नाही. ह्याला रिझन दोघांचे आहेत. मग मायोपियाचे पण रिझन आहेत आणि हायपरमेट्रोपियाचे पण रिझन आहेत आणि करेक्शन पण दोघांचे. कॉन्केव्ह पण वापरा आणि कॉन्व्हेक्स पण वापरा. म्हणून म्हाताऱ्या लोकांचे चष्मे जे असतात ते जाड भिंगाचे असतात. आता जाड भिंगाचे असून ते असून त्याच्यामध्ये बघा मध्ये असा एक कर्व दिलेला असतो. तो कर्व कशासाठी आहे? जवळचं बघण्यासाठी. म्हणजे काय? ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस वापरलेलं असतं. ठीक आहे. हा कुठला डिसीज आहे आपला? प्रेस बायोपिया. आता बघा तिन्ही डिसीज आपण एकत्र बघूया, मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि प्रेस बायोपिया.
आता मायोपियामध्ये काय होतं, द डिसीज इन विच ह्युमन आय कॅन सी नियरर ऑब्जेक्ट क्लिअरली बट अनेबल टू सी लॉंगर ऑब्जेक्ट क्लिअरली. हायपरमेट्रोपियामध्ये काय होतं, द डिसीज इन विच ह्युमन आय कॅन सी लॉंगर ऑब्जेक्ट क्लिअरली बट अनेबल टू सी नियरर ऑब्जेक्ट क्लिअरली. आणि प्रेसबायोपियामध्ये काय होतं, द डिसीज इन विच ह्युमन आय अनेबल टू सी नियरर ॲज वेल ॲज लॉंगर ऑब्जेक्ट. ठीक आहे. मायोपियावरती करेक्शन काय आहे, कॉन्केव्ह लेन्स. हायपरमेट्रोपियावरती करेक्शन आहे कॉन्व्हेक्स लेन्स. आणि प्रेसबायोपियावरती करेक्शन काय येणार तुमचं, दोघांचं कॉम्बिनेशन, म्हणून त्याला म्हणायचं बायफोकल लेन्स. ठीक आहे. आता हे 3 आजार आहेत ज्याच्यामध्ये डायग्राम खूप वेळेला येत असते. डायग्राममध्ये 3 प्रकार असतात. पहिलं असतं मायोपिक किंवा हायपरमेट्रोपिक आहे, त्यानंतर नॉर्मल आहे, आणि तिसरं असतं करेक्टिव्ह. म्हणजे एक आजार झालेला डोळा, एक नॉर्मल डोळा आणि करेक्शन केल्यानंतरचा डोळा. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काय बघूया, पर्सिस्टन्स ऑफ विजन. ठीक आहे. आता पर्सिस्टन्स ऑफ विजन म्हणजे काय असतं. आता तुम्ही टी व्ही बघता. आता टी व्ही बघत असताना जे फिल्मिंग केलं जातं त्याच्यात थोडेसे फ्रॅक्शनमध्ये त्याला डिवाईड केलेलं असतं, आणि फ्रॅक्शनमध्ये डिवाईड करून ज्यावेळेस प्रोजेक्ट केलेलं असतं ते सगळे फ्रॅक्शन्स एकत्र एका सिक्वेन्समध्ये दाखवले जात असतात. आता एका सिक्वेन्समध्ये दाखवल्यानंतर आपण जर समजा टी व्ही बघतोय, अचानक तुमचं लक्ष इकडे गेलं आणि काही सेकंद इकडे ऑब्झर्व करा आणि डायरेक्टली त्या टी व्हीकडे परत फोकस करा. काही सेकंद लागतात तुम्हाला परत त्या सीनमध्ये मॅच होण्यासाठी. हे कशामुळे होतं की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट कंटिन्युअसली बघत असतो, कंटिन्युअसली बघत असताना काय होतं मग की त्या गोष्टीचं एक सातत्य आपल्या डोळ्यांना लागून जातं. त्याला म्हणतात पर्सिस्टन्स ऑफ विजन किंवा दृष्टी सातत्य. आता दृष्टी सातत्य काय असतं की ज्या गोष्टी ते सिक्वेन्सली आपण बघत असतो, आणि जर समजा आपण लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट केलं तर परत त्या गोष्टीमध्ये यायला थोडासा वेळ लागतो. कारण काय, आपल्या ब्रेनमध्ये त्याचं एक इमॅजिनेशन चालू झालेलं असतं, आणि इमॅजिनेशन चालू असताना त्या गोष्टींमध्ये आपण पूर्णपणे मिक्स झालेलो असतो, आणि अचानक जर दुसरीकडे लक्ष गेलं, अचानक लक्ष गेल्यानंतर परत तिथं यायला आपल्याला थोडासा वेळ लागत असतो. त्या कन्सेप्टला काय म्हणायचं आहे, पर्सिस्टन्स ऑफ विजन. ठीक आहे. आता याच्यानंतर सगळ्यात लास्टचा पॉईंट आहे युजेस ऑफ लेन्सेस. आता लेन्सचे वेगवेगळे यूज आहेत. आता तुम्ही 2 व्हीलर चालवता किंवा 4 व्हीलर चालवता, त्या आरशावरती एक मेसेज लिहिलेला असतो बघा, ऑब्जेक्ट्स इन द मिरर क्लोजर दॅन दे ॲपियर. म्हणजे काय, ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात त्यापेक्षा थोडेसे जवळ असू शकतात. ठीक आहे. मग त्या व्हेकल्समध्ये कुठला लेन्स वापरणार, आता 2 आजार आठवायचे, लांबचं बघायला आणि जवळचं बघायला. त्या ऑब्जेक्ट कुठं दिसतात, लांब दिसतात पण असतात कुठं, जवळ. म्हणजे कुठला लेन्स आला, कॉन्व्हेक्स लेन्स आला. ठीक आहे. किंवा कॉन्व्हेक्स मिररचा यूज त्याच्यामध्ये केलेला असतो. त्याच्यानंतर मायक्रोस्कोप असतो. मायक्रोस्कोपचे 2 प्रकार, सिंपल मायक्रोस्कोप आहे आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे. ठीक आहे. आता सिंपल मायक्रोस्कोपमध्ये कॉन्केव्ह लेन्सचा यूज केला जातो, आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये जो आहे तो दोघांचा मिक्सर असतो, कॉन्केव्ह पण असतो आणि कॉन्व्हेक्स पण असतो. अशा प्रकारे काय केलेलं असतं, लेन्सचं यूज केलेलं असतं. त्यानंतर शेविंग मिररचे असतात, किंवा तुम्ही जे सलूनमध्ये जाता, सलूनमध्ये पण कॉन्केव्ह मिरर असतो. जे डेंटिस्ट असतात त्यांच्याकडे पण कॉन्केव्ह असतो. जे फ्लड लाईट्स असतात बघा, फ्लड लाईट्स म्हणजे काय, जे स्टेडियमवरती लावलेले मोठे मोठे लाईट्स आहेत, त्या स्टेडियमच्या लाईट्सवरती कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज केला जातो, ज्याच्यामधून डायव्हर्जन्स केलेला असतो. म्हणजे सगळे रेज वेगवेगळ्या डायरेक्शनला प्रोजेक्ट केलेले असतात. अशा प्रकारे हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये करायचं काय, लेन्स, त्याच्यानंतर त्या कन्सेप्ट ऑफ स्पेरिकल मिरर, सेंटर ऑफ कर्वेचर असेल, प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, फोकस आहे, फोकल लेंथ आहे, पोल आहे. त्याच्यानंतर 3 डिसीज हे तर विसरायचेच नाही आहेत. आणि ह्युमन आय, ह्युमन आयचं स्ट्रक्चर आणि फंक्शन. आता ह्युमन आयमध्ये स्ट्रक्चर काय येणार तुमचं, कॉर्निया आहे, प्युपिल आहे, आयरिस आहे, सिलेरी मसल्स आहे, लेन्स आहे, ऑप्टिक नर्व आहे आणि रेटिना आहे. प्रत्येकाचे फंक्शन. आणि त्याच्यानंतर जे 3 डिसीज आहेत त्या 3 डिसीज आणि 3 रूल आहेत. 3 रूल कुठले, पहिला रूल काय सांगतो, इफ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन रिफ्रॅक्टेड रे पासिंग थ्रू फोकस. त्यानंतर सेकंड रूल काय, इफ इन्सिडेंट रे पासिंग थ्रू फोकस देन रिफ्लेक्टेड रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि तिसरा जर ऑप्टिकल सेंटरमधून गेला तर तो सरळ जातो. त्याच्यावरती डिपेंड अशा 6 डायग्राम्स आहेत. त्याच्यामधली एक तुम्हाला दाखवली आहे मी, बाकीच्या 5 तुम्ही करायच्या आहेत. आणि ह्या लेसनचं वेटेज खूप जास्त आहे. ह्याच्यामधून लेन्स फॉर्म्युलावरती एखादा क्वेश्चन आला तर येतो न्यूमेरिकल. लेन्स फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, 1/v - 1/u = 1/f. हा लेसन एक्झामच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे करा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या मित्रांना पण हा जास्तीत जास्त व्हिडिओ दाखवा, जेणेकरून रिव्हिजन सगळ्यांचं झालं पाहिजे आणि स्कोरिंग हे सगळ्यांचं वाढलं पाहिजे. थँक्यू.